नाम, नाऊन. कोणत्याही सजीव किंवा निर्जीव, प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक असणाऱ्या वस्तूंना किंवा तिच्या गुणधर्माला दिलेल्या नावांना नाम, नाऊन असे म्हणतात. A noun is a word used as the name of person, place, animal or thing. उदाहरणार्थ, प्रत्यक्षात असणाऱ्या वस्तू किंवा सजीव किंवा निर्जीव. रमेश, मुलगा, चेंडू, पुस्तक इत्यादी. काल्पनिक देव, परी, अप्सरा, स्वर्ग. गुणधर्म सांगणारे शब्द चिकाटी, गोडी, उदास, आनंद. नामाचे 3 प्रकार आहेत. सामान्य नाम, कॉमन नाउन. विशेष नाम, प्रॉपर नाउन. भाववाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सामान्य नाम, कॉमन नाउन. एकाच जातीच्या वस्तूंना सर्वसामान्य दिलेले नाव म्हणजेच सामान्य नाम. A common noun is a name given in common to any person or thing of the same class or kind. उदाहरणार्थ, शाळा, सैन्य, कापड इत्यादी. विशेष नाम, प्रॉपर नाउन. जेव्हा एखाद्या जातीतील शब्दांच्या विशिष्ट सजीवांचा किंवा निर्जीवांचा बोध होतो तेव्हा त्यास विशेष नाम म्हणतात. A proper noun is the name of a particular person, place, animal or thing. उदाहरणार्थ, मनीषाने गृहपाठ केला नाही. सिंहाची डरकाळी ऐकू आली. त्याने मराठी पाठ्यपुस्तक पूर्णपणे वाचले नाही. भाववाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. जेव्हा नामाने सजीव किंवा निर्जीव यांच्यात असलेल्या गुणांचा किंवा भावाचा बोध होतो तेव्हा त्यास भाववाचक नाम म्हणतात. An abstract noun is the name of a quality, action, or state considered apart from the object to which it belongs. उदाहरणार्थ, तिची धाडसी वृत्ती सर्वांना आवडली. काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. सामान्य नामे, विशेष नामे, धातू व विशेषणे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, वा यांसारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे बनवली जातात. उदाहरणार्थ, नवल, नवलाई, वाईट, वाईटपणा, सुंदर, सौंदर्य, पाटील, पाटीलकी.